या वेलकम वेलकम. या वेलकम 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 सर वेलकम. शेठ बोला शेठ. अरे सरांना सरच म्हणणार ना, शेठ कसा म्हणणार. बोला शेठ. बरं शेठ. काय रे बाई, एवढी गाड्यांची ताफाचे ताफा घेऊन ऍडमिशन घ्यायला. या तर कमीच आणल्या. दादा हल्दीला घेऊन गेलाय तो ताईच्या, म्हणून मी कमी आणल्या. वेलकम टू पिल्लाई कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स. बोला. ऍडमिशन घ्यायचं आहे. कशात ऍडमिशन हवं आहे. मेन्यू कार्ड मध्ये काय काय आहे तुमच्या. सॉरी मेन्यू. तुला सॉरी बोलतोय. तुझे काय जमिनीचा वाटा मागले माझ्या. एवढं ऍडमिशन घेणार का, काय काय सांग ना. नाही म्हणजे तुम्हाला आर्ट्समध्ये ॲडमिशन हवं आहे, कॉमर्समध्ये ॲडमिशन हवं आहे की सायन्समध्ये. सगळ्यात महागातला दाखव. महागातला. सगळ्यात महागातली फी कुठल्या कोर्सची आहे. आर्ट्सची 40, कॉमर्सची 80 आणि सायन्सची 1.5. बस कोलंबस जार आपल्या गाडीच्या डिकीन 1.5 कोटी पडलं घेऊन ये जा. एक मिनिट 1.5 कोटी नाही 1.5 लाख. फक्त 1.5 लाख. फक्त 1.5 लाख. अरे असं नको करू. ऐक 2 लाख तरी घे. नाही सर नाही घेऊ शकत. अरे बाबा असं नको करू. 2 लाख तरी घे. नाही सर नाही घेऊ शकत. अरे राऊंड फिगर कर. शुभ आकडे ऐक माझा 2 लाख घे. नाही सर नाही होऊ 1.5 लाख मला देणं बरं नाही वाटत. तू 2 लाख घे ना. नाही सर नाही होऊ शकत. जाऊ दे मग 50,000 गोव्याला तर माझ्याबरोबर फिरायला जाऊ आपण. हे हो गुरुजी. आमच्या घराण्यात पहिल्यांदा कोणतरी कॉलेज पर्यंत पोहोचले म्हणून आईनी पाठवलं होता भटजी. ओम श्री शेठ नमः. शेठ तुम्हाला पूर्व दिशा लाभदायक आहे, तुम्ही त्या बाकावर जाऊन बसा. मला पुढे बसू का. हे पिवल्या ड्रेसवाल्याच्या बाजूला बसत आहे. मला लई आवडली ती. असं का. चालेल आधी स्वस्तिक काढून घेतो. अरे पण ही माझी जागा आहे. कोलंबस. अरे माझी जागा आहे. अरे माझी जागा आहे. कोण आहे बाई? अरे माझी जागा आहे. झालं असेल तर मी शिकवायला सुरुवात करायची का. हा मग शिकवा ना. त्याच्यासाठी ते ऍडमिशन घेतले. ओके स्टुडंट्स, लंच ब्रेक. कोलंबस लंच टाइम. This is Mexican. दिस इज रशियन. दिस इज चायनीज. अरे हा काय प्रकार चालू आहे. ए पप्पा त्या दिवशी ताजमहल हॉटेलला गेलतं तर त्यांना हे शेफ आवडलं. ते घरी घेऊन आलं. हे सकाळचा नाश्ता जेवण घेऊन हेच बनवून देतात आता. अरे बाबा मला नको हे मॅक्सिकन मला आपला चुलीवर बनवलं जेवण द्या. कोलंबस. घरचं जेवण कसं ऐकल. हॉटेलचा काय घरचा शिलाना पिला. भोपल्याची भाजी न वाटाण्याची भाजी एक नंबर. काय करत आहे हॉटेलचा मॅक्सिकन खायचा. लोड शेडिंगचा प्रॉब्लेम वाटतोय. पप्पाला सांगायला लागेल इथं लाईट आणून द्यायला. Good afternoon, students. Today I'm going to teach all of you how to learn Excel. Are you ready for it? Okay. So आज मी तुम्हाला शिकवणार आहे एक्सेल मध्ये आपण आपला खर्च कसा दाखवू शकतो. ओके. आता ही एक्सेल शीट आहे आणि मी आता सगळ्यांना विचारणार तुमचा डेली एक्सपेन्स. यू
Yes, you black shirt. Yes. रोज असं येतात का वर्गात तुम्ही? हो पहिल्यापासून आमच्या बाबा, आमची ताई, आमचे काका सगळं आमच्या पंजोबापासून सगळं सोनं घालतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता मला सांग तुझा, आता मी तुम्हाला सोनं, बांगड्या, व्हेरी गुड. मला एक सांग. चैनी, कळलं मला. थँक्यू. आता दादाने कानात बाल्या पण घातल्यात सोन्याच्या. तू शिकवतं का इथे उभा राहून? कमी शिकू? बर. आता मला सांग तुझा डेली म्हणजे तुझ्या जेवणाचा खर्च. आता परवाचीच गोष्ट आहे, भाऊजी आलतं, पप्पानी 10 किलो मटन 5 किलो चिकन आणला, त्याचं काहीतरी 7,500 का 8,000 गेलं. अरे तसं नाही, जे तुझं डेली एक्सपेन्स आहे, बस रिक्षा, जे तू ट्रॅव्हल करतो. बस बीसचं काही टेन्शन नाही. पप्पानी 10-12 बसी घेऊन ठेवल्या, त्या दिल्या गोडाऊनला, त्या सामान आपचिप करायला लावतात ते, त्याचं काही टेन्शन नाही. बापरे, मी त्याच्याबद्दल पण नाही विचारत. आता समज आपण एक्सेल शिकतो, तर तू काही गोल्ड घेतलंस, फ्रीज घेतली, टीव्ही घेतलास किंवा कार घेतलं, त्याच्याबद्दल तुला एक्सेल मध्ये टाकायचंय, तर तू कसं कालची गोष्ट आहे, दादानी 2 कोटीची गाडी घेतली. बरं. पप्पा बोललो काय गरज आहे का, तरी घेतली. पप्पा बोललो काय गरज आहे का, बापरे. मग बारकी दिदी पण हट्ट करायला लागली, ती बोलली मानव पाहिजे, मग तिने 70 लाखाची BMW घेतली. बापरे बाप, एवढे मोठे एक्सपेन्स. आता ताईची हालत होती, ताईच्या हल्दीला पप्पानी, बारक्या ताईची हालत होती, तिच्या हल्दीला पप्पानी 1 कोटीचा सोना दिला. काय म्हणतो? मग मोठ्या ताईला समजला 1 कोटीचा सोना दिला, आणि तिच्या लग्नाला 50 लाखाचा सोना दिला होता. मोठ्या ताईला आला राग, ती बोलली मला पाहिजे 50 लाखाचा. ती आली धावत घरी, ती बोलली मला 50 लाखाचा सोना पाहिजे. सगळी भांडाभांड झाली ना, तो कोणाला पप्पाला द्यायला लागला. यो दादा 2 कोटीची गाडी घेतली आत्ताच, याला परवाच्या दिवशी आला बँकॉकवरून. 5 लाखाचं बिल झाला, मित्राने घेऊन गेलता, सगळा खर्च मित्राने टाकला याच्यावर, सगळा खर्च पप्पाही भरला. जबरदस्त आहे अकाउंट तुमचा. आता दादाची लवर आहे, दादाला बोललो हिच्या मागं लागू नको, ही लई बेकार बाई आहे. झालं का? बस बस, मला नाही ऐकायचं अजून. बस बस. तिच्या लवरला परत त्यांनी एवढे पैसे संपवले. आपल्याला बस. 2 लाख तिने 2 लाख दिलं, 2 लाख दिलं. बस बस. नाही आहे अजून त्याचा एवढं लिहा. बस झालं ना आपल्याला, एवढं खूप आहे, ते एक्सेल पण संपून जाईल. पप्पा नुसतं दुसऱ्याला पैसे वाटतात, मग आई ही नुसती भंकस करते. झालं का? नाही ऐका, बस बस. ती बोलली माझ्या पण बाहेरच्यांना पैसे पाहिजे, तुम्ही हे असंच वाटावट करा. कळलं मला, कळलं. बस झालं का तुझं? 3 लाख दिलं काकाला पप्पाई. बस ना. मग नंतर ऐका ना, पुढचा विषय असा झाला. बस, मला नाही ऐकायचं, मी चालले. 3 लाख काकाला दिलं. चल बेनुका, लेक्चर आहे. अगं चल, आपलं लेक्चर आहे ग. तुझी मैत्रीण आहे का? हो. अरे 1 नंबर आहे रे, दिसायला पण एकदम साधी बोली आहे. सेटिंग लावून दे. नाही पटणार हो तुम्हाला, तिचं ते फक्त कबुतरांवरच प्रेम आहे. तिचे ते कबूतर आणि ते दाणे. हो, मला पहिल्यापासून आवडतात कबुतरा. आमच्या बाबाची गावात पोल्ट्री होती, पोल्ट्री. आमचा बाबा थोडा डोळ्याने आदू होता, त्याला दिसत नव्हता एवढा, पण मी रातचे गुपचूप त्याच्या पोल्ट्रीमध्ये कबुतरा लपवून ठेवायचो. पण नंतर काय माहिती, सकाळी बघत होतो कोंबड्या पण गायब व्हायच्या, कबुतरा पण गायब व्हायची. म्हणजे तुझ्या आजोबांनी कोंबड्यांसकट कबुतर नाही मारून टाकलं?